Good morning, students. Today we are going to learn the second concept in the chapter Income from Salary, that is allowances. What is the meaning of allowances? Payments in cash made by the employer to his employees monthly other than salary is called an allowance. आज आपण इन्कम फ्रॉम सॅलरी किंवा वेतनापासून उत्पन्न या प्रकरणामधला महत्त्वाची दुसरी संज्ञा विचारात घेणार आहोत. ती म्हणजे अलाउन्सेस, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो भत्ता किंवा भत्ते. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण वेतनामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो याविषयी आपण माहिती घेतली होती. आज आपल्याला दुसरी महत्त्वाची संज्ञा विचारात घ्यायची आहे, तो म्हणजे भत्ता किंवा भत्ते. भत्ते कशाला म्हणायचं आपण? सेवायोजक म्हणजेच कंपनी किंवा मालकाकडून कर्मचाऱ्याला वेतन सोडून रोख स्वरूपात जी रक्कम दिली जाते त्याला आपण भत्ता असं समजतो किंवा भत्ता असं म्हणतो. इट इज फिक्स्ड सम ऑफ मनी पेड रेग्युलरली इन ॲडिशन टू सॅलरी फॉर द पर्पज मीटिंग some particular requirement connected with the services rendered by an employee. या ठिकाणी भत्ता आपण कशाला म्हणतो हे विचारात घेतल्यानंतर तो भत्ता ज्याप्रमाणे आपला वेतन मिळतं त्याचप्रमाणे एक निश्चित रक्कम किंवा फिक्स्ड अमाऊंट आपला दर महिन्याला आपला मिळत असते. ह्या भत्त्याची रक्कम आपल्याला कोणत्या कारणास्तव मिळते तर आपण जे सेवा देतो, कर्मचारी जे सेवा पुरवतो त्याबद्दल जो काही खर्च भागवण्यासाठी हे भत्ते आपल्याला दिले जातात. यांचाच समावेश अलाउन्सेस यामध्ये होतो. फ्रॉम इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू देर आर 3 टाइप्स ऑफ सच अलाउन्सेस विच आर ॲज अंडर. इन्कम टॅक्सच्या दृष्टिकोनातून आपल्याला भत्त्यांचे 3 प्रकार आपला पडतात किंवा 3 प्रकारचे भत्ते असतात. नंबर 1 टॅक्सेबल अलाउन्सेस, नंबर 2 अलाउन्सेस एक्झेम्प्ट अप टू स्पेसिफाईड लिमिट आणि नंबर 3 फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस. या ठिकाणी अलाउन्सेस किंवा भत्ते आपण विचारात घेत असताना त्याचे प्रामुख्यानं 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस, म्हणजेच टॅक्सेबल अलाउन्सेस म्हणजेच पूर्णतः करपात्र भत्ते. असे भत्ते किंवा असा भत्ता ज्यावर पूर्णतः कर आकारणी केली जाते किंवा कर लागतो. दुसरा प्रकार आहे अलाउन्सेस एक्झेम्प्ट अप टू स्पेसिफाईड लिमिट. काही भत्ते असे असतात की विशिष्ट मर्यादेपर्यंत त्या ठिकाणी टॅक्स लागत नाही किंवा त्याच्यापुढे मात्र त्यावर टॅक्स लागतो. आणि तिसरा प्रकार जो आहे तो फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस म्हणजे पूर्णतः करमुक्त भत्ते, ज्या भत्त्यावर कर लागत नाही किंवा कर देण्याची गरज नसे. असे भत्त्याचे प्रामुख्याने 3 प्रकार आपण विचारात घेतलेत, म्हणजे पूर्णतः करपात्र भत्ते, अंशतः किंवा विशिष्ट कालावधीपर्यंत असणारे भत्ते, करपात्र असणारे भत्ते, आणि तिसरा प्रकार आहे पूर्णतः करमुक्त भत्ते. हे 3 प्रकार आपण विचारात घेतल्यानंतर आपल्याला पहिल्या मुद्द्यामध्ये काय काय येऊ शकतात किंवा टॅक्सेबल अलाउन्सेसमध्ये किंवा पूर्णतः करपात्र भत्त्यामध्ये कोणकोणत्या भत्त्यांचा समावेश होतो हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. मग पूर्णतः करपात्र भत्त्यामध्ये किंवा फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेसमध्ये नंबर 1 डिअरनेस अलाउन्स अँड ॲडिशनल डिअरनेस अलाउन्स. यामध्ये पहिला घ्यायचा आहे तो आहे महागाई भत्ता. नंबर 2 फिक्स्ड मेडिकल अलाउन्स. जर वैद्यकीय भत्ता स्थिर किंवा फिक्स्ड अमाऊंट असेल तर तो पूर्णतः करपात्र आहे. नंबर 3 टिफिन अलाउन्स. नंबर 4 सर्वंट अलाउन्स. सर्वंट अलाउन्स म्हणजे नोकर भत्ता. नंबर 5 नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स. हा भत्ता सरकारी
डॉक्टर किंवा सरकारी जे काही कर्मचारी असतील त्यांनी प्रायव्हेटमध्ये किंवा खाजगी क्षेत्रात सेवा देऊ नये किंवा सेवा करू नये यासाठी हा भत्ता त्यांना दिला जातो. त्याला आपण म्हणतो नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स. देन 6 हिल अलाउन्स. असे कर्मचारी अशा काही ठिकाणी काम करत असतात जे डोंगराळ आहेत किंवा अशा ठिकाणी त्यांना विशिष्ट भत्ता मिळतो, त्याला आपण हिल अलाउन्स असं म्हणतो. देन 7 वार्डन अलाउन्स अँड प्रोक्टर अलाउन्स. 7वा भत्ता जो आहे तो म्हणजे वार्डन म्हणजे एखादं हॉस्टेल असेल, त्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्ती असतील किंवा स्त्रिया असतील त्यांना मिळणारा भत्ता. 8वा आहे डेप्युटेशन अलाउन्स. एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला काही कालावधीसाठी वरिष्ठ किंवा वरच्या याच्यावर डेप्युटेशनवर त्यांना पाठवलं असेल तर त्या विशिष्ट कालावधीसाठी त्यांच्या कार्याबद्दल डेप्युटेशन अलाउन्स त्या ठिकाणी दिला जातो. त्यानंतर नंबर 9 ओव्हरटाईम अलाउन्स. जास्तीचं काम आपण केल्याबद्दल जो भत्ता मिळतो त्याला ओव्हरटाईम अलाउन्स म्हणतात. आणि नंबर 10 अदर अलाउन्सेस. इतर करपात्र भत्ते. या सर्वांचा समावेश फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस किंवा पूर्णतः करपात्र भत्त्यामध्ये होतो. त्यानंतर सेकंड टाईप ऑफ अलाउन्स इज अलाउन्स एक्झेम्प्ट अप टू स्पेसिफाईड लिमिट. म्हणजेच अंशतः किंवा काही मर्यादेपर्यंत ते भत्ते करपात्र एक्झम्प्टेडमध्ये सूट असतात आणि त्यानंतर त्याच्यावर मात्र टॅक्स लागतो. त्यामध्ये पहिला आहे हाऊस रेंट अलाउन्स, घरभाडे भत्ता. घरभाडे भत्ता आपण विचारात घेत असताना त्याची एक वर्किंग किंवा विशिष्ट कॅल्क्युलेशन केलं जातं, ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर देन सेकंड एंटरटेनमेंट अलाउन्स म्हणजे करमणूक किंवा मनोरंजन भत्ता. हा भत्ता सरकारी कर्मचारी असतील किंवा कोणतेही कर्मचारी असतील त्यांच्यासाठी हा मनोरंजन भत्ता हा विशिष्ट मर्यादेपर्यंत किंवा त्यासाठी सुद्धा एक काही नियमांचा विचार करून हा करपात्र आहे किंवा विशिष्ट मर्यादेपर्यंत त्याच्यावर टॅक्स लागत नाही, त्यानंतर मात्र टॅक्स लागतो. नंबर 3 स्पेशल अलाउन्स फॉर मीटिंग सर्टेन एक्सपेंडिचर. सेक्शन 10 क्लॉज 14. विशिष्ट भत्ता काही खर्च करण्यासाठी किंवा काही खर्च भागवण्यासाठी याला आपण विशिष्ट भत्ता असं म्हणतो. नंबर 4 स्पेशल अलाउन्सेस एक्झेम्प्ट अंडर सेक्शन 10(14)(2). या विशिष्ट भत्त्यामध्ये काही मर्यादेपर्यंत करमुक्त असतात, त्यानंतर मात्र टॅक्स लागतो. आणि तिसरा प्रकार आपला विचारात घ्यायचा आहे किंवा थर्ड टाईप ऑफ अलाउन्स इज फुल्ली एक्झेम्प्ट अलाउन्सेस. म्हणजे पूर्णतः करमुक्त भत्ते ज्याच्यावर कर लागत नाही किंवा आयकरातून सूट दिली जाते. त्यामध्ये नंबर 1 फॉरेन अलाउन्स. नंबर 2 अलाउन्स टू हायकोर्ट और सुप्रीम कोर्ट जजेस. फॉरेन अलाउन्स म्हणजे विदेशी भत्ता असेल. हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टच्या जजला जो काही भत्ता दिला जातो तो पूर्णतः करमुक्त आहे. अलाउन्सेस फ्रॉम UNO म्हणजे युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन यांच्याकडून मिळणारे भत्ते करमुक्त आहेत. अशा प्रकारे प्रीडीम अलाउन्सेस इत्यादी भत्ते पूर्णतः करमुक्त आहेत. यानंतर देन वी अगेन सी हिअर द टाइप्स ऑफ अलाउन्सेस. देर आर 3 टाइप्स ऑफ अलाउन्सेस: फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस, पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्सेस अँड फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस. परत या ठिकाणी थोडक्यात लिस्ट तुम्हाला दिली. पहिला प्रकार जो आहे पूर्णतः करपात्र भत्ते. दुसरा प्रकार पार्टली म्हणजे अंशतः करपात्र भत्ते, म्हणजे काही मर्यादेपर्यंत करमुक्त असतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कर लागतो. आणि तिसरा प्रकार जो आहे तो फुल्ली एक्झम्प्टेड म्हणजे पूर्णतः करमुक्त भत्ते. याचा एक चार्ट दिला आहे तुम्हाला. त्यानंतर पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्सेस म्हणजे अंशतः करपात्र भत्ते. याच्यामध्ये कोणकोणते भत्ते येतात त्याचा आपण थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्सेस आर क्लासिफाईड इंटू कॅटेगरीज. या 2 कॅटेगरीमध्ये विभागणी केली जाते. पहिलं जे आहे टू द एक्सटेंट अँड ॲक्च्युअल लिमिट ऑफ एक्झम्पशन गिवन इन ॲक्ट.
कायद्यानुसार विशिष्ट याच्यापर्यंत त्याला सूट दिली जाते. त्याच्यामध्ये HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स, एज्युकेशन अलाउन्स, हॉस्टेल अलाउन्स, त्यानंतर ट्रायबल एरिया अलाउन्स, त्यानंतर अंडरग्राऊंड अलाउन्स आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्स. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे, टू द एक्सटेंट अँड ॲक्च्युअल एक्सपेन्सेस इन्कर्ड, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, हेल्पर और असिस्टन्स अलाउन्स, कन्व्हियन्स अलाउन्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंट अलाउन्स. या अंशतः करपात्र भत्त्यामध्ये वर्किंग किंवा कॅल्क्युलेशन कसं करायचं ते आपण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्सेस अँड देअर एक्झम्पशन, अंशतः जे करमुक्त भत्ते आहेत त्यामध्ये पहिला महत्त्वाचा जे की इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामध्ये पहिला आहे हाऊस रेंट अलाउन्स, म्हणजेच घर भाडे भत्ता. एक्झम्पशन त्यासाठी काही क्रायटेरिया, काही निकष आहेत. आपण पहिल्यांदा हाऊस रेंट अलाउन्स जेवढी रक्कम दिली असेल ती रक्कम आधी उजव्या बाजूला लिहायची. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ द फॉलोइंग किंवा खालील जे 3 मुद्दे आहेत त्यापैकी जी कमी रक्कम असेल ती रक्कम हाऊस रेंट अलाउन्समधून वजा करून जी रक्कम राहील ती टॅक्सेबल पार्ट येईल किंवा करपात्र भत्ता येईल. म्हणजे 3 कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे. ॲक्च्युअल HRA रिसिव्ड, नंबर 2 रेंट पेड 10% ऑफ सॅलरी, आणि नंबर 3 40% और 50% ऑफ सॅलरी. तर या ठिकाणी नोट किंवा एक सूचना लक्षात घेणं आवश्यक आहे. 40% फॉर नॉन मेट्रो सिटीज अँड 50% फॉर मेट्रो सिटीज. मेट्रो सिटी म्हणजे कोणकोणत्या? मुंबई, दिल्ली आणि कलकत्ता आणि चेन्नई म्हणजेच मद्रास हे 4 शहरं असतील तर वेतनाच्या 50% रक्कम घ्यायची, आणि हे 4 शहरं सोडून इतर शहरं असतील तर वेतनाच्या 40% घ्यायचं आहे. काहीच उल्लेख केला नसेल तर आपण इतर शहर आहेत असं गृहीत धरून वेतनाच्या 40%, म्हणजे या 3 पैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम हाऊस रेंट अलाउन्समधून वजा करायची आणि बाकीच्या रकमेवर तुम्हाला कर द्यावा लागतो. त्याच्यानंतर आपण 40% किंवा 50% ऑफ सॅलरी काढत असताना या ठिकाणी सॅलरी या शब्दामध्ये किंवा सॅलरीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो हे पाहणं आवश्यक आहे. या ठिकाणी सॅलरी म्हणजे फक्त बेसिक सॅलरी नाही, तर सॅलरी फॉर द पर्पज ऑफ हाऊस रेंट अलाउन्स किंवा सॅलरी घरभाडे भत्त्यासाठी काय काय समावेश होतो ते आपला पाहायचं आहे. सॅलरी इज इक्वल टू बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स, म्हणजे मूळ पगार अधिक महागाई भत्ता. पण हा कधी घ्यायचा आहे? जर इफ पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट, जर त्या महागाई भत्त्याचा किंवा डिअरनेस अलाउन्सचा निवृत्ती वेतनासाठी विचारात घेतला जात असेल तरच याच्यामध्ये ॲड करायचा आहे, अन्यथा होत नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये कमिशन फिक्स्ड पर्सेंटेज असेल किंवा कंसामध्ये लेबर टर्नओव्हर दिला असेल तर त्याचाही समावेश होतो. म्हणजेच याचाच अर्थ हाऊस रेंट अलाउन्सची वर्किंग करत असताना सॅलरी म्हणजे बेसिक सॅलरी प्लस DA प्लस कमिशन या 3 गोष्टींचा समावेश होतो. त्यानंतर आपण अंशतः करमुक्त भत्त्यामध्ये किंवा आपण दुसरा विचार घ्यायचा आहे एज्युकेशन अलाउन्स. एज्युकेशन अलाउन्सच्या बाबतीत नियम असा आहे की प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेत असताना तुम्हाला आपण विचारात घेणारच आहोत किंवा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. एज्युकेशन अलाउन्स म्हणजे चिल्ड्रेन एज्युकेशन अलाउन्स, म्हणजे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स जेवढा मिळाला असेल त्याच्यातून नियम असा आहे की एक्झम्प्टेड किंवा सूट काय मिळते, ₹100 पर मंथ पर चाइल्ड फॉर 2 चिल्ड्रेन ओनली, म्हणजे ₹100 महिना 2 मुलांसाठी तुम्हाला अलाउड आहे. म्हणजे 100 गुणिले 2 ₹200 महिना गुणिले 12 म्हणजे 12 महिन्याचे असे ₹2400 एज्युकेशन चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स म्हणून वजा करून बाकीची रक्कम करपात्र आहे. म्हणजेच अंशतः म्हणजे ₹2400पर्यंत तुम्हाला कर लागत नाही. ₹2400पेक्षा जास्त चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स असेल तर त्या नंतरच्या रकमेवर तुम्हाला कर द्यावा लागतो. ह्यालाच अंशतः किंवा पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्स असं आपण म्हणतो. त्यामधला तिसरा परत मुद्दा विचारात घ्यायचा आहे. तिसरा अलाउन्स घ्यायचा आहे हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्स, म्हणजे हॉस्टेल अलाउन्स.
या ठिकाणी सुद्धा हॉस्टेल अलाउन्समधून ₹300 पर मंथ पर चाइल्ड फॉर 2 चिल्ड्रेन. जसं चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्ससाठी ₹100 आहे, तसं हॉस्टेल अलाउन्ससाठी ₹300 महिना 2 मुलासाठी, म्हणजे 300 × 2 ₹600 महिना, 600 × 12 ₹7,200 सूट ती मिळते तुम्हाला. आणि त्यापेक्षा जास्त हॉस्टेल अलाउन्स असेल तर ती रक्कम, बाकीची उर्वरित रक्कम करपात्र आहे किंवा टॅक्सेबल आहे. चौथा आहे ट्रायबल एरिया अलाउन्स एक्झम्प्टेड अप टू ₹200 पर मंथ. त्याला मात्र फक्त ट्रायबल एरिया जो असेल तर त्या ठिकाणी ₹200 महिना, म्हणजे 200 × 12 ₹2400 तुम्हाला अलाउड आहेत. आणि पाचवा आहे अंडरग्राऊंड अलाउन्स एक्झम्प्टेड अप टू $700 पर मंथ, म्हणजे ₹700 महिना, म्हणजे 700 × 12 म्हणजे 700 × 12 ₹8,400 एक्झम्पशन मिळतं. बाकीची रक्कम टॅक्सेबल आहे. या ठिकाणी आपण महत्त्वाच्या अलाउन्सेसमध्ये किंवा भत्त्यामध्ये 3 प्रकार पाहिलेत. पूर्णतः करपात्र भत्ते, ज्याला आपण फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस म्हणतो. दुसरा आहे पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्सेस, ज्याला आपण मराठीत म्हणतो अंशतः करमुक्त भत्ते, आणि म्हणजे विशिष्ट मर्यादेपर्यंत करमुक्त आहेत, त्यानंतर त्याच्यावर कर आकारणी केली जाते. हे आपण आत्ताच 5 भत्ते पाहिलेत. त्यानंतर तिसरा प्रकार आहे ज्याच्यावर कोणताही टॅक्स लागत नाही, ज्याला आपण फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस म्हणतो, पूर्णतः करमुक्त भत्ते. या ठिकाणी महत्त्वाचा दुसरी संज्ञा विचारात घेतली आपण, भत्ते किंवा अलाउन्सेस. पहिला भाग विचारात घेतला होता सॅलरी. हे आपण ज्यावेळेस आपण कॉम्प्युटेशन ऑफ सॅलरी काढतो त्यावेळेस हा अभ्यास असणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरी एक संकल्पना आहे विचारात घ्यायची, यानंतरच्या तासिकेला ती विचारात घेणार आहोत, ते आहे परक्युजिट्स, म्हणजे वेतनेतर लाभ. हे आपण नंतरच्या तासिकेला घेणार आहोत आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल किंवा न्यूमेरिकल प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.